पतीच्या बंडखोरीनं पत्नी नाराज झाली आहे आणि थेट माहेरी निघून गेली आहे। नागपूरमधला हा प्रकार अर्चना डेहणकर यांच्या घरी हा सगळा प्रकार घडतोय। अर्चना डेहणकर यांच्या पतीला खरं तर उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं, पण इथं विनायक डेहणकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पक्षनिष्ठा आणि पतीचा निर्णय या कात्रीत सापडल्यानं अर्चना डेहणकर यांनी नागपूरमध्येच माहेरी जाणं पसंत केलेलं आहे। उमेदवारी मागितल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी पण काही युवक आहेत, काही महिला कार्यकर्ते त्यांनी सुद्धा तिकीट मागितलेलं होतं, परंतु पार्लमेंटरी बोर्डाचा किंवा पदाधिकाऱ्यांचा जो निर्णय झाला त्याच्यामध्ये त्यांना थांबवण्यात आलं की पण त्यानंतर त्यांचा जो काही राग असेल त्याच्यामध्ये त्यांनी हे ठरवलं की मी आता अपक्ष फॉर्म भरणार आहे। त्याच्यामुळे मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की तुमचा हक्क आहे की तुम्ही उमेदवारी मागितली, परंतु आता जर पक्षाने ठरवलं असेल आणि त्यांनी उमेदवार ठरवून दिले असेल तर आपल्याला पक्षाच्या सोबत राहिलं पाहिजे आणि तुम्ही अपक्ष फॉर्म भरू नका। पण त्यांनी अपक्ष उभा राहण्याकरता महानगरपालिकेमध्ये अर्ज केला। मी हा निर्णय घेतला की आपण थोडंसं बाजूला राहिलं पाहिजे जेणेकरून त्यांचा राग शांत होईल। प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे। मुंबई मनपात काँग्रेसनं आम्हाला जास्त जागा दिल्या, आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली असं ते म्हणतात। आमच्या इथे असताना पक्षाच्या कार्यकर्त्यालाच आम्ही दिल्या। म्हणजे मुंबई हे उदाहरण आहे की काही जागा ह्या जास्ती देणे आमच्यापेक्षा काँग्रेसकडे असताना चांगले उमेदवार होते, तेव्हा आम्ही त्या सीट्स काँग्रेसला परत केल्या आणि त्यांच्याकडून दुसऱ्या जागा आम्ही मागून घेतल्या। कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक आणि या ठिकाणी मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी होतीये। स्ट्रॉंग रूमच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना आहेत। क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची देखील पाहणी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।